ज्या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या त्यांचा मनपूर्वक आभार आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था पेंडुलकर ॲक्वा यांच्या वतीनं आनंद पेंडुलकर यांचे मनपूर्वक आभार। ऑन साइडला फटका प्रतिम पाहायला मिळेल, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंकज बोले याच्या बॅट मधून चालला बॉल सीमा पार, ज्याच्या बॅट मधून निघतात नेहमी आगीचे गोळे, नाव त्याचं पंकज बोले, बॉल सीमा पार, षटकार। बीस बॉल शिल्लक आहेत, 10 धावांची गरज आहे। कदाचित वन साइड मॅच होईल असं भाकीत करण्यात आलं, आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न आहे। काल थोडासा उशीर झाला, 2 मॅचेस पेंडिंग आहेत आणि कदाचित तो शेड्यूल आज 2 मॅचेस या ठिकाणी घेण्यात येणार आहे। ओव्हर द विकेट, ओ सन्मान दिलाय। यावेळेस आपण पाहतोय कबा पॉइंट मध्ये एक सिंगल आली आहे, कदाचित काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते आहे। सामना लवकर संपवण्याच्या मार्गावरती आहेत। मगाशी आमच्या डीजे मास्टरने सांगितलं की चीप डपाक डमडम, म्हणजे हा सामना लवकर संपेल याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत। 22 बॉल 9ची गरज। ऑन साइडला चेंडूला उडवला आहे क्षेत्ररक्षक, या ठिकाणी दूर येईल, एका टप्प्याखेर बॉलला अडवण्यात येईल तोपर्यंत प्रशांत भोईरला मिळतील 2 धावा। खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग समरीवरती आपण नजर टाकली तर देवेंद्र मिणमिणीने पहिले षटक हाताळलं, त्यामध्ये 11 धावा आल्या। राज गडगेचा अवघ्या 6 धावांचं षटक, त्याला 2 विकेट्स मिळाल्या। गोलंदाज हेमंत मराठेने षटक हाताळलं, तिसरं 8 धावा खर्च केल्या। राज गडगेला पुन्हा एकदा संघाच्या वतीनं दुसरं षटक देण्यात आलं, तिथे सुद्धा त्याला 2 विकेट्स मिळाल्या। चांगली गोलंदाजी, अक्षरशः मी तर म्हणेन प्रतिस्पर्धी टीम SP वांगणीचा कंबर्ड या गोलंदाजाने मोडलं असं म्हणावं लागेल। पूर्णपणे धावांवरती अंकुश ठेवण्याचं काम केलं, परंतु आता या मॅच मध्ये फक्त आणि फक्त केवळ 5 धावांची गरज आहे। लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू। छत्रपती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत। ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव। प्रशांत भोईर आणि पंकजला आता माहिती आहे एकाच राशीचे हे 2 खेळाडू आहेत, पंकज आणि प्रशांत, आणि त्यांना माहिती आहे आता सिंगल सिंगल जरी बनवण्यात आली तरी सुद्धा हा सामना टीम बाणकुलीच्या बाजूने येऊ शकतो। सोपा झालाय, फक्त अवघ्या 4 धावांची गरज। नेक्स्ट मॅच पलक 11 बोहोपाडा वर्सेस इंदगाव। शेवटचा बॉल कदाचित आपण पाहतो त्याच्यावरती सुद्धा आक्रमण करण्यात आलंय आणि इथे बॉल चाललाय सीमा पार। एंड दिस वेल देन ऑल इज वेल। श्री गणेश क्रिकेट संघ माणक्युली संघ या ठिकाणी विजय झालाय। विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। हार्ड लक टीम SP वांगणी। मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत ऑफकोर्स गोलंदाजाला। लो स्कोरिंग मॅच मध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत, ज्याने अत्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे। 2 षटक ज्याने हाताळले, 2 षटकामध्ये फक्त 13 धावा खर्च करत 4 विकेट ज्याने प्रस्थापित केल्या, अशा गोलंदाजाला आपण इन्व्हाइट करू मिस्टर राज गडगे, ज्याने मात्र या संपूर्ण मॅच वरती आपला अधिराज्य गाजवलंय, राज प्रस्थापित केलंय। तोच खेळाडू राज गडगे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच।